पिंजरा पिंजरा रे. आनंदी लहान नाही, तिला भलं बुरत चांगलं कळतंय. लय हुशार आहे ती. अरे तात्या, आनंदी पुतणी आहे माझी, मग हुशारच असणार. हा? पुढे बोल. आनंदीच्या मनात दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करायचा विचार चालू आहे. आणि तसं तिनं माझ्याकडे बोलून दाखवले. नाही, हे शक्य नाहीये. आनंदी फक्त माझी आणि ती माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार करू शकत नाही. नाही, हा दुसरा मुलगा नक्की आहे तरी कोणते तरी सांग. अरे माझा होणारा जावई आहे, मग मला माहीत हवंच ना. पण गोरख दादा, आनंदीच्या मनात असा विचार येणं शक्यच नाही. म्हणजे या लोकांनी माझ्या जीवाची भीती दाखवून तिच्याकडून काहीतरी वधवून घेतलं असणार आहे. असेल ते असेल रे वीर. नाही, पण नक्की हा दुसरा मुलगा कोण आहे त्याचं नाव तर आपल्या तात्याला माहित असेल ना. ते तरी सांगतात त्या. येत्या काही दिवसात आनंदी गजाशी लग्न करायचं म्हणते. तात्या, अरे नक्की कसला डाव खेळतोयस तू? हो गोरख शेठ, उगाच माझ्या पोरासमोर माझी माती करू नका. तुमच्या पुतणीला जाऊन इशारा, गजाशी लग्न करायचा कोणाचा इशारा होता ते. तात्या बास बास, थांबवा आहे तात्या. गोरख दादा, हे शक्यच नाहीये. माझी आनंदी फक्त माझी आहे, ती दुसऱ्या कोणाचा विचार करू शकत नाही तात्या. आणि आनंदी जरी या लग्नाला तयार असली तरी कोणीतरी तिला धमकवलं असणार, त्याशिवाय ती तयार होणारच नाही. माझ्यावर विश्वास ठेवा गोरख दादा, आनंदी असं करणार नाही. हे बघा तात्या, उगाच काहीतरी नवीन संकटात टाकू नका मला. मी हात जोडतो तुमच्या समोर तात्या, परत असं काहीतरी करू नका. गोरख दादा, हे थांबव. वीर, काय झालं तुला? मी डॉक्टरांना बोलवतो. ए बाबा, काय होतंय माझ्या लेकरा? अरे काय होतंय काय तुला? ए बोल की. आता जर आनंदी गेली तर त्या धक्क्यानं दादा जाणार. दादा गेला की आपोआपच अक्का खचणार. अक्का खचली की शेलार खचणार. आणि शेलार खचले की नागनाथ शेलार नंबर 1 ला जाणार. जय हो. नदियास दरिया, दरियास सागर, सागर से गहरा. तुमचं गाणं गुणगुणून झालं असेल तर चला जेवायला चला. आज गाणं थांबणार नाही शालिनी. बस बस, 2-4 गाणी तुझ्यासाठी पण गातो. बस. जेव्हा गायला पाहिजे होतं तेव्हा कधीच गायला नाही, मग आज का गाताय? काय ना, आज माझं सूर लागलाय. जे गाणं मनात येते ते सुरेलच होते. बस बस, तुझ्याशी गप्पा मारायच्यात. बस. आज काय झालंय काय तुम्हाला? तब्येत बरी आहे ना तुमची? इतके चांगले का वागताय माझ्याशी? कारण तू चांगली आहेस. खरं सांगू, माझ्या आयुष्यात जर का कुठली चांगली घटना घडली असेल ना, ती म्हणजे तुझ्याशी लग्न. मी पानं घेते, मला खरंच खूप भूक लागली.
चला जेवायला. ए ए, मला मला पण खूप भूक लागली तुझ्याशी गप्पा मारायची. काय ना बऱ्याच दिवसात आपण गप्पाच नाही मारल्या का? खूप दिवस. मला असं वाटतं की आज पहिल्यांदाच तुम्ही माझ्याशी असं बोलताय. आणि तरी तुला भूक लागली? कारण मला फक्त माझ्याच भुकेची नाही, तुमच्याही भुकेची काळजी. आणि कालपासनं काहीच जेवला नाही आहात तुम्ही, आणि मी सुद्धा. चला. आले ना. खूप प्रेम करतेस ना ग माझ्यावर? हो. का? माझी लायकी आहे का ग तेवढी? काहीतरीच काय बोलताय तुम्ही? तुम्ही खरंच खूप चांगले आहात. समजूत काढते काय माझी? काय नाही का तुझा ना प्रॉब्लेमच आहे तो. तुला जगातली कुठलीच गोष्ट वाईट दिसत नाही. कारण तुझी नजर, तुझं मन इतकं सुंदर आहे ना, त्यामुळे दिसणारी प्रत्येक गोष्ट तुला सुंदरच दिसते. अहो, तुमच्या डोळ्यात पाणी का? नाही येऊ शकत. तुला माझ्यात काहीतरी चांगलं दिसतंय, हे आश्चर्यच आहे का? खूप वाईट आहे काय चाललेली? खूप वाईट आहे. तुझ्या पुण्यावरती एक घर चाललंय. माझं सर्वस्व आहेस ग तू. मला असं वाटतं की मी पानं घेते, आपण जेवायला बसूया. या लवकर. शालिनी, तुला माहित नाही का, तू आहेस म्हणून तुझ्या पुण्यावरती मी आहे. नाहीतर आमच्यासारखी ती आले आणि किती गेले. काय म्हणाले डॉक्टर? काही काळजी करण्यासारखं कारण नाही, पण पुन्हा याच्याशी अशा पद्धतीचं काहीतरी बोलून वादळ निर्माण करू नकोस. शेठ, मला हे बोलताना आनंद होतोय असं तुम्हाला वाटतं का? पण तुमची पुतणी अडून बसली, त्याला मी काय करणार हो? तात्या, उगाच मला बोलायला लावू नकोस, कळलं ना? तू आणि अक्काने मिळून या गावाचं आधीच वाटोळं केलंय. कशाला आता स्वतःच्या पोराबाळांचं वाटोळं करतोस? गोरख, आता तुझ्यापासून काय लपवायचं? पण माझ्यावर विश्वास ठेव. आनंदी आणि गजा दोघेही एकमेकांवर मनापासून प्रेम करताय. तात्या, हे बघ, तुला बोलायला दिलं ना म्हणून वाटेल ते बोलू नकोस. एवढं लक्षात ठेव, आनंदी माझी पुतणी आहे. म्हणून तर तुला म्हणतोय, उगाच आमच्या पोराच्या बोलण्यावर जाऊ नकोस. तू तुझ्या पुतणीचं नुकसान करशील. ठीक आहे. नाही, तू जे माझ्या डोळ्यासमोर आता जे काही चित्र उभं केलंयस ना, त्याचा सविस्तर विचार करीन. पण त्यानंतरही तुझ्यावर संशय आला तर पुढे काय होईल हे मी वेगळं सांगायला नको तुला.
काय ना गोरक्षेट, आमचं आता नावच कानफाटे पडले ना, त्यामुळे गावात जरी काय झालं तरी तुम्हाला आमचा संशय येणार. अरे तात्या कसं आहे माहितीये का, तू आणि अक्कानी एवढी बदनामी कमावली आहे ना. बरं आता आम्ही काय करावं अशी तुझी इच्छा आहे? काय करायचं म्हणजे, हे जे काय तू चालवलंयस ना ते ताबडतोब थांबवायचं आणि गपचूप स्वतःच्या कामधंद्याला लागायचं. कळलं? गोरक्षेट, तुम्ही एक काम का नाही करत? हे तुम्ही तुमच्या पुतणीला जाऊन का नाही विचारत? विचारणार आहे, तिलाही जाऊन सगळं विचारणार आहे. त्याच्या आधी वीर शुद्धीवर आला ना की त्याच्याशी बोलतो आणि लगेच तिला जाऊन विचारतो. पण आता रात्र जास्त झाली. एक काम कर, तू घरी जा, मी थांबतो वीर जवळ. विश्रांती घे जरा, मग या विषयावर सविस्तर बोलू आपण. हं? नातं एखाद्या काचेसारखं असतं बाबा, म्हणून आपण ते जास्त जपतो. जे कचकडाचं असतं ते आपल्याला जपावं लागत नाही. तुझ्या आयुष्यात काचेचं महत्व कोणाला आहे आणि कचकड्याचं कोणाला? पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. आत्ता या क्षणी तुला मारण्यापेक्षा वीरला मारणं मला जास्त सोपं जाणार आहे. त्याच्या चेहऱ्यावरती हा ऑक्सिजनचा मास्क बघतेस ना, तो असा अलगदपणे काढला ना की तुझ्या वीरचा खेळ कायमचा संपतो. म्हणजे ज्याची भीती वाटत होती नेमकं तेच झालं. आनंदी ही बाई बाई नाही, साठवाई आहे, साठवाई. अगं या गावातल्या कित्येक जणांचं आयुष्य या हक्कानं या यमदूताच्या मदतीनं पार पुसून टाकलंय. आयुष्य म्हणजे यमदूत आहे, यमदूत. आता त्याची नजर माझ्या पोरावर पडली. ऐक, आपल्याला आपला हीर जिवंत हवा असं वाटत असेल तर त्या अक्काचा नाच सोड. बाबा तुम्ही मला बोलवायचं होतं ना, मी आले असते. नाही, काम माझं होतं ना म्हणून मी आलोय आणि खूप विचार करून आलोय आणि तुझा निर्णय ऐकल्याशिवाय जाणार नाहीये. तसं नाही बाबा, कोणाचं बी काम असलं तरी आले असते मी. खूप वाट पाहिले मी, तू येशील बोलायला माझ्याशी. नाही आलीस तू, म्हणूनच शेवटी मला यावं लागलं. काय झालं? बस. तुझा गजाबद्दलचा निर्णय तू ऐकवलास. मी खूप विचार केला त्यावर आणि मला असं वाटतं की यातून कोणीच सुखी होणार नाही. ना गजा, ना तू, ना आम्ही. आणि मग ज्यातून कोणालाच सुख मिळणार नसेल असं नातं निर्माण तरी कशाला करायचं? बाबा, नातं आधी तयार होतं, मग ते जवळ येतं. मला गजाशी आधी नातं तयार तर करू दे. किती छान वाटतात ना हे शब्द, त्यातून तयार झालेलं हे वाक्य, पण तितकंच खोटं आणि कचकड्याचं. तुझ्या तोंडी तर फारच जास्त. नातं एखाद्या काचेसारखं असतं बाबा, म्हणून आपण ते जास्त जपतो.
जे कचकडाचं असतं ते आपल्याला जपावं बी लागत नाही. मग तुझ्या आयुष्यात काचेचं महत्व कोणाला आहे आणि कचकड्याचं कोणाला? बाबा, ज्या प्रश्नांची उत्तरं मला देता येणार नाही ते तुम्ही कशापायी विचारताय? भाबडा आहे ना मी? माझ्या कुठल्या प्रश्नाला तू मला हवं ते उत्तर देशील कुणाच ठाऊक, म्हणून आपलं विचारत राहतो. बाबा, माझा निर्णय पक्का आहे. हे बघ आनंदी, तू सरस्वतीच्या भीतीने हा निर्णय घेत असशील तर तुझी भीती अनाठायी आहे. सरस्वती ह्या थराला जाऊन काहीही करू शकणार नाही. हे बघा, मी कुणाला बी घाबरून निर्णय घेत नाहीये. माझं गजावर प्रेम आहे म्हणून मी हा निर्णय घेते. आनंदी, तो गजा आणि त्याचा बाप याबद्दल मी तुला नव्याने सांगायला नको. धडणं अक्कल, धडणं पैसा काहीच नाही त्यांच्याकडे, तरी का होकार देतेस? माझं गजावर मनापासून प्रेम आहे बाबा, तरी बी तुम्ही परवानगी देणार नाही आहात का? खूप छान ओळखायला लागलोय मी तुला. तू जेव्हा खूप आनंदात आहेस असं दाखवतेस ना, तेव्हा नक्की समजावं काहीतरी मोठं दुःख लपवलं जात आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या जीवात जीव असेपर्यंत तुझ्या या लग्नाला माझा विरोधच असेल. मला लवकरात लवकर इथून बाहेर पडायचंय. अजिबात राहायचं नाहीये मला इथे. अरे वीर, डॉक्टरनी तुला बेड रेस्ट सांगितले, त्याचं काय? पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. थांब थांब. बस. कसं वाटतंय वीर? मी डॉक्टरांना बोलवून आणतो. थांब. नाही गोरेदा, त्याची काहीच गरज नाहीये. मला बरं वाटतंय आता. तात्या कुठे आहेत? तात्याला मी रात्री घरी पाठवलं. म्हणलं जरा फ्रेश हो, म्हणजे दिवसभर थांबता येईल त्याला. कशाला? उलट ते इथे थांबल्यामुळे मला जास्त त्रास होतो. पाहिलंच ना काल काय विचित्र बडबड लावली होती त्यांनी. ते वीर, बाहेरच्या सगळ्या गोष्टींचा का त्रास करून घेतोस तू? त्याचा विचार नको करूस. मी आहे समर्थ ते सगळं सांभाळायला. गोरखदादा, माझं आणि नारायणीचं लग्न या लोकांनी ज्या परिस्थितीत लावून दिलं ते पाहता ही माणसं काहीही करू शकतात. तेव्हा तिथे मीही होतो आणि तूही होतास. तरी त्यांना जे हवं तेच त्यांनी घडवून आणलंय. मग आता या सगळ्या प्रकरणात काय करायचं ठरवलंयस तू? मला लवकरात लवकर इथून बाहेर पडायचंय. अजिबात राहायचं नाहीये मला इथे. अरे वीर, डॉक्टरनी तुला बेड रेस्ट सांगितले, त्याचं काय? मला ते काही माहिती नाही. मी जर आणखीन काही दिवस इथे थांबलो ना तर इथेच जीव जाईल माझा असं वाटतंय. आणि बाहेर या लोकांच्या नक्कीच काहीतरी विचित्र गोष्टी चालू आहेत. बाहेरची काळजी तू नको करूस. मी आहे बाहेर. पण मी जर बाहेर आलो तर आपण दोघंही मिळून गोष्टी अजून सोप्या करू शकतो असं नाही का वाटत तुला? ठीक आहे, मी बोलतो डॉक्टरांशी. अरे पण वीर, तुला अजून नीट हालचाल सुद्धा करता येत नाही. माझं शरीर मला साथ देतंय का नाही याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. माझी विल पॉवर खूप स्ट्रॉंग आहे आणि ती माझ्यासाठी महत्वाची.
आणि माझी विल पॉवर नक्कीच खूप स्ट्रॉंग आहे. वीर, अरे हट्टीपणा नको करूस. जर शरीरच साथ देत नसेल तर तू बाहेर येणार तरी कसा? हे बघ गोरख दादा, मी लहानपणी सुद्धा असाच आजारी पडलो होतो, तेही ऐन परीक्षेच्या दिवसात. डॉक्टरांनी तर हातच टेकले होते, म्हणाले होते परीक्षा बुडवावी लागणार. पण मला ते मान्य नव्हतं. अशा अवस्थेतही मी उठलो आणि पेपरला जाऊन बसलो. आणि त्या वर्षी त्या विषयात मी जिल्ह्यात पहिला आलो होतो. प्रतिकूल परिस्थितीतनं उलट मला जास्त बळ येतं. आणि माझ्या आनंदीवरचं जर माझं प्रेम खरं असेल तर माझं शरीर मला नक्कीच साथ देईल. ठीक आहे, विचारतो डॉक्टर. आणि तसाच पुढे घरी जाऊन परत येतो. आराम कर. पिंजरा